ती म्हणजे सबनीस सर, खांडेकर सर आणि रुकडीकर सर. रुकडीकर सरांची स्टाईल तर तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना. पण आपल्याला म्हणजे आज माझा कायम शाळांशी संपर्क आहे किंवा विद्यार्थ्यांशी संपर्क आहे आणि त्या क्षणोक्षणी मला ह्या तिन्ही शिक्षकांची इतकी आठवण येते की फार सुंदर शिकवायचे हे लोक. आणि आपल्याला प्रोजला वेगळे, पोएट्रीला वेगळे आणि ग्रामरला वेगळे असे 3 शिक्षक आणि 3 वह्या असायच्या की ज्या वह्यांवरती या शिक्षकांचं बारीक लक्ष असायचं. 7वीला तर घोरपडे सर काही दिवस होते आणि ते सांगत असताना डिक्टेट करायचे ते आणि लिहायला लावायचे. ते लिहित असताना पहिलं लेटर आहे समजा दी, हे पहिलं अक्षर आहे, शब्द लिहायचं आहे, तर त्या टीच्या वरती एचची रेष जाऊन चालणार नाही, हातावर सटकन छडी बसायची. म्हणजे हे जे आहे ना, हे आज जगात तुम्ही कुठे गेलात तरी हे मिळूच शकत नाही. म्हणजे मगाशी देसाई सर म्हणाले की आम्ही आमचं कर्तव्य केलं किंवा आम्ही काही संस्कार केले नाहीत, तुम्ही घेणारे होतात. हे कुठेतरी पटलं की खरोखरीच आपण सुद्धा तेवढ्या मनापासून त्यांनी जे जे सांगितलं ते आत्मसात केलं. म्हणून आजही आपल्याला त्या आठवणी येतात. आत्ताचे जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण इतक्या बारकाव्यानिशी ह्या गोष्टी सांगायला गेलो आणि 100 वेळा जरी सांगितल्या तरी ते आत्मसात करत नाहीत. हे आपल्याला आपल्या मुलांवरूनही काही प्रमाणात अनुभव आलेले आहेत. तर इंग्लिशच्या ह्या आठवणी तर मी कधीही विसरू शकणार नाही. 8वी ते 10वी तिन्हीही वर्ष इंग्लिश वक्तृत्व स्पर्धांमध्ये माझा नंबर आलेला होता आणि तेव्हा खांडेकर सरांनी मला प्रचंड बक्षिसं किंवा कौतुक केलेलं होतं, म्हणजे प्रोत्साहन दिलेलं होतं की तुला जर एवढं इंग्लिश आवडतं तर तू याच्यामध्ये काहीतरी कर. पण दुर्दैवाने 10वी झाल्यानंतर मला काय बुद्धी झाली माहीत नाही, पण सगळ्यांच्या आग्रहावरून मी सायन्सला गेले. अर्थात त्याचा मला उपयोगच होतो यात काही शंकाच नाही. त्यानंतर आत्ता सुजातांनी सांगितल्यासारखी देवळाशी संबंधित एक माझी आठवण आहे की सुचित्रा, मी, नंदिनी आणि माधुरी अशी आमची चौकडी सगळीकडे असायची. तर एकदा असं झालं की देवळामध्ये लता मंगेशकर आल्या होत्या. हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर आणि हृदयनाथांच्या मिसेस भारती. आणि हे कळल्यानंतर आम्ही सगळं सोडून धावत पळत सुटलो आणि खरोखरी गेलो देवळात. आणि ते जिथं जिथं जातील त्यांच्या मागून मागून आम्ही जवळजवळ अर्धा तास त्यांच्या मागून हिंडत होतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या शाळेतल्या ज्या आठवणी आहेत, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आता आपण सगळे 56-57 वर्षाचे झालो तर ह्या वयामध्ये म्हणजे सगळ्यांनाच थोडीशी उसंत मिळाली आहे असं म्हणू. म्हणजे जी काही कर्तव्य होती ती झाली, जबाबदाऱ्या होत्या त्या पार पडल्या, आणि म्हणून ही जी उसंत मिळाली आहे त्यावेळेला नेमका हा क्षण यावा हा कुठंतरी मला वाटतं आपल्यासाठी एक सुंदर योगायोग आहे. तेव्हा हा योगायोग आणणाऱ्या सर्वांना मी मनापासून 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 खूप धन्यवाद देते. कारण आम्ही हे फक्त मनातल्या मनात योजत होतो म्हणा किंवा म्हणत होतो की हे कधीतरी आपण भेटलं पाहिजे, केव्हा तरी एकत्र आलं पाहिजे. पण हे खरोखरीच म्हणजे पद्माकर असेल, सतीश असेल, शिरीष असेल किंवा उदय पाटील असतील, या सगळ्यांनी मिळून, म्हणजे तुम्हाला इथे नसणाऱ्यांना कदाचित कल्पना नसेल, पण गेला महिनाभर म्हणजे शिरीष ज्याची चेष्टा करतोय फक्त गेट टुगेदर, ओनली गेट टुगेदर, तसं ते ओनली गेट टुगेदरचा अक्षरशः ध्यास घेऊन हे आज घडलेलं आहे. अर्थात कुठल्याही गोष्टीचा ध्यास घेणं किंवा वेडं होणं हे केल्याशिवाय कुठलीच चांगली गोष्ट घडू शकत नाही. त्यामुळं आज आपण भेटलोय म्हणजे हे खूप छान वाटतं. हे वेगळं सांगायची गरजच नाही आहे, प्रत्येकाचे चेहरे बोलतातच आहेत आणि त्याच्यावरून दिसतंय मला. आणि विद्यार्थ्यांचे चेहरे वाचायची सवय असल्यामुळं मला सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय की वा मस्त, अशीच सगळ्यांची रिॲक्शन असणार आहे. तर हा योग आला. मला इथे एक छोटीशी गोष्ट अशी सांगायची आहे की आपण शाळेत होतो त्या काळामध्ये मुलं मुली बोलायचं प्रमाण हे तसं जवळजवळ नव्हतंच, अगदीच अत्यल्प. पण तेव्हासुद्धा नोंद प्रत्येक गोष्टीची घेतली जायची. कोण कसा आहे, कोण कशी आहे, कोण काय करते, ह्या सगळ्या नोंदी मुलांकडेच नाही आहेत बरं का, फक्त आमच्याकडेही आहेत. पण आत्ता नाही बोलणार आहे मी, बोलू कधीतरी पुन्हा. पहिलीच भेट आहे नाही त्यामुळं नको लगेच, तर ते आपण नंतर बघू. सांगायचा मुद्दा असा
की तेव्हा आपण फार इनोसंट होतो. आणि त्यावेळी जर काही आपल्या एकमेकांकडून काही अपेक्षा नव्हत्या, म्हणजे जसा आज आपल्याला अभिमान वाटतो की सतीश हा आपला वर्गमित्र आहे, किंवा आजही आम्ही म्हणतो की सतीश हा कोल्हापुरात आहे, म्हणजे ह्या गोष्टींचा जसा अभिमान आहे तसंच तेव्हाही आम्हाला अभिमान होता की सतीश खूप हुशार आहे, सुहास खूप हुशार आहे, मंजिरी खूप हुशार आहे. याचा आम्हाला तेव्हाही अभिमान होता, आजही अभिमान आहे. म्हणजे तेव्हा आपण मनाने खरोखरीच इनोसंट होतो, अशा अर्थाने की तेव्हा आपल्याला एकमेकांकडून काही देणं घेणं किंवा अशी काहीच अपेक्षा नव्हती. त्यावेळच्या शैक्षणिक ह्याच्यामध्ये म्हणजे 75ची आपली पहिली SSCची बॅच हे परिवर्तन होतं संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये अनेक वर्षांनी झालेलं, म्हणजे जवळजवळ 20-25 वर्षानंतर झालेलं. आता तसं नाही आहे. तुम्ही सगळेही जाणत असाल की तुमची मुलं आपली मुलं जे शिकली त्यात 3 वेळा बदल झालेले आहेत. एवढं नव्हतं. आपली बॅच ही एकदमच त्याच्यामध्ये बदल झालेला होता. आणि त्यावेळेला आपल्या शाळेमध्ये जो पॅटर्न राबवला होता तो तसा इतर कुठल्याही शाळांमध्ये राबवला गेलेला नाही आहे. म्हणजे टेक्निकल, त्याच्यानंतर संगीत आणि चित्रकला असे 3 वेगळे वर्ग. आणि मग आम्ही संगीताकडे गेलो आणि खरोखर पोद्दार सरांनी सुद्धा आम्हाला काहीही हातचं न राखता 200 मार्कांचा विषय, आणि ज्याच्यामध्ये परफॉर्मिंग आर्टमध्ये संगीत येतं की जिथं तुम्ही प्रत्यक्ष काहीतरी केल्याशिवाय तुम्हाला मार्क मिळणारच नाही आहेत. आणि त्या काळामध्ये आम्हाला पोद्दार सरांनी खरोखरी प्रचंड गोडी लावली संगीताची, की जी आजपर्यंत टिकून आहे. आणि सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे की संगीत हा आपल्याला अतिशय छान मनाला आनंद देणारा असा कला प्रकार आहे. तर त्याचाही आम्हाला फायदा होतो आहे. मला आणखी इथे आठवण होते ती म्हणजे भांबुरे सरांची. भांबुरे सर मराठी आपल्याला शिकवायचे, आणि निबंध हा प्रकार, म्हणजे जसं रोहिणी म्हणली तसं की निबंध हा प्रकार त्यांनी इतका सुंदर लिहिण्याचं हे शिकवलेलं होतं की कुठलंही पुस्तक बघून निबंध लिहिणं. म्हणजे आजकालची मुलं येतात, मॅडम निबंधासाठी कुठलं पुस्तक घेऊ, म्हणजे नवनीतचं घ्या, जीवनदीपचं घ्या आणि 4 निबंध पाठ करा, किंवा इंग्लिश मीडियमवाला ना एक्सपान्शन ऑफ द आयडिया असतं. तर ते सरळ हे 4 मोस्ट लाईकली आहेत हे पाठ करायचे, कुठल्या तरी पुस्तकातले लिहायचे. तसं नाही, त्यांना कधीही असं चाललं नाही. आणि त्यांनी त्यावेळेला ती फार सुंदर सवय लावली की जी आजही उपयोगी पडते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आज इथे येऊन आपल्याच मित्रांसमोर का असे ना, पण ततपप न करता हे बोलू शकतो, ही पण शाळेचीच एक देणगी आहे आपल्याला. संगीताची आवड ही तर आहेच, बाकीच्या गोष्टी दीक्षित गुरुजी, खोत सर हे सगळ्यांनी सगळं सांगितलेलं आहे, त्यामुळं मी ते रिपीट करत नाही आहे. पण हे सगळं शाळेने आपल्यावरती बिंबवलं आणि आपण ते घेतलं, आणि म्हणून आज आपण आयुष्यामध्ये खरोखर समाधानी आहोत असं मला निश्चितच वाटतं. तर मघाशी म्हटल्याप्रमाणे आपण त्या एका कोवळ्या निष्पाप वयामध्ये भेटलो तेव्हा आपण एकमेकांचे मित्रमैत्रिणी फार चांगल्या रीतीनं बनू शकलो नसू कदाचित. पण आत्ता आपण वयाच्या ज्या स्टेजवरती एकमेकांना भेटलोय ती स्टेज ही अशी आहे की मला तुमच्याकडून काहीही नको आहे, कुठल्याही मॉनिटरी किंवा लौकिक स्वरूपामध्ये मला काहीही नको आहे. मला फक्त काय हवंय तर हे माझे शाळू सोबती किंवा हे माझे बालपणीचे मित्र आणि ह्या माझ्या बालपणीच्या मैत्रिणी, की हा जो भाग आहे तो मनात असा एका कोपऱ्यात असतो आणि तो शेवटपर्यंत आपल्याबरोबर राहतो. तर ह्या वयाच्या स्टेजवरती आपण भेटलो ही फार चांगली गोष्ट आहे. म्हणजे आज आपण कुणीही म्हटलं आपल्याला की चला 2 दिवस आपण गेट टुगेदर करायचे, तर तसंही आपण करू शकतो. कारण ना आपली मुलं रडतायत घरी वाट बघतायत, किंवा ना आणि कुठली बंधनं आहेत. नाही, मी माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर 2 दिवस जाणार आहे, काही काम नाही, काहीही काम नाही, निर्व्याजपणे एकत्र यायचे आणि काही घटका ह्या आनंदाच्या आपण घालवायच्या आहेत आणि त्या कायमसाठी बरोबर न्यायच्या आहेत आणि जपायच्या आहेत. तर त्या वयातली मैत्री आणि आत्ताच्या ह्या वयातली मैत्री हे दोन्हीही अतिशय निर्मळ आहे, आणि म्हणून आपण एकमेकांशी निश्चितच निर्मळ मनाने इथून पुढे सुद्धा भेटू शकतो, संपर्क ठेवू शकतो. आणि मला वाटतं हे आता आपण सगळेजणच नक्कीच करू, कारण याच्यामध्ये जो निर्मळ आनंद आहे किंवा जो शाश्वत आनंद आहे तो आपल्याला सगळ्यांनाच मिळणार आहे. तेव्हा
एवढं बोलून मी आपल्या सर्वांची रजा घेत आहे असं म्हणते आणि पुन्हा भेटण्याचं आश्वासन आपण नक्कीच एकमेकांना देऊ. पण जाण्यापूर्वी परत एकदा आपल्याला शताब्दीच्या शाळेच्या दृष्टीनं जे काही करायचं आहे त्याची एकदा आपण चर्चा करू. म्हणजे ते पद्माकर वगैरे सांगेलच. आणि त्या दृष्टीने आपण जे जे काही शाळेसाठी करू शकतो ते आम्हीही आमच्याकडून सर्वांच्या मते मी सांगते की आम्हीही लेडीज सगळ्या जे काही शक्य असेल ते नक्कीच तुम्हाला सहकार्य करू. पुन्हा एकदा सर्व संयोजकांचे म्हणजे सगळेच मी मघाशी नावं घेतली त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. या ठिकाणी तुमच्यातले आणि कोणी बोलणार आहेत? तुमच्यातले कोणी बोलणार आहेत? नाही ना? नाही तर मनसूर हयात मुजावर मला वाटतं गेली 10 वर्ष मला वाटतं गेट टुगेदर घे मला बऱ्याचशा आठवणी सांगायच्या. त्याला पहिला संधी देऊया, ऐका जरासं. आणि त्यानं तो आता व्यवस्थित आहे नाहीसं नाही, पण तरीसुद्धा आपण समजून उमजून त्याला बोलवतो आहे. आणि त्याने एक आठवण म्हणून तुम्हा सगळ्या पोरींना रांगोळी देणार आहे. तो रांगोळी सेट तो तयार करतो. तो नंतर राहायचा आणि आत्ता इथंच बाजार करशील. परत ऑर्डर तुला मिळणार आहे, काळजी करू नकोस. अगदी शॉर्टमध्ये अतिशय चांगल्या तुझ्या मला सारखं ऐकवतोच ते ह्यांना ऐकू आता. सर्व मित्रमंडळी आणि मैत्रिणींना मला एक आठवण सांगायची आहे वजेंची. वजेंची आठवण सांगायची आहे. तर हां, आवाज येतोय? हां, व्यवस्थित. तर वजेने माझ्या शर्टावर शाई मारली. काय मग ती शाई मारली म्हणून मी म्हटलं मला जेवढी तू शाई मारली तेवढीच मी पण मारणार. काय मग तो म्हटला ठीक आहे. मग मी शाई मारली जरा जास्तच मारली, त्यामुळे तो चिडला. मग त्यानं पण मारली. मग अशी रंगपंचमी आम्ही, त्याची काळी शाई होती माझी निळी. मग ते काय मग आणि असा एक प्रसंग. आणि एकदा काय झालं, देवधर सर शेवटचा तास होता आणि त्यांनी ते फार चांगलं शिकवायचे आणि ऐकतच राहावंसं वाटायचं आणि तास कधी संपायचा ते कळायचंच नाही. मग ते आल्याबरोबर त्यांना दप्तराला आपण सोडचिठ्ठी दिली होती आणि त्या प्लास्टिकच्या पिशव्यातनं दप्तर आणत होतो. तर ते आत महादूनं कडी वाजवली. कडी वाजवल्याबरोबर प्रार्थनेला प्रभू वाहतो सगळी उभी राहिली आणि तेवढ्यात माझ्या मागं पुढं पंपम जोशी होता, म्हणजे प्रकाश पंढरीनाथ जोशी. काय तो त्यानं काय केलं आणि मी सरांच्याकडे बघत होतो. प्रार्थना सुरू झाली, सायं प्रार्थना, आणि कोणीतरी पिशवीचा आवाज केला. आवाज केल्याबरोबर सरांचं लक्ष मान न वळवता डोळे तिकडं बघितले त्यांनी. मला ते बघून हसू आलं. हसू आल्यानंतर मी असा हसायला लागलो. मला बघून पंपम जोरजोरात हसायला लागला मागे. काय इतका जोरात हसायला लागला की म्हणजे आवाज न करता नुसतं शरीर हलायला लागलं. काय शरीर हलायला. मग देवधर सर रागानं बघायला लागले, असे रागानं बघायला लागले. आणि प्रभू जेव्हा संपलं, प्रार्थना संपल्याबरोबर एक वाघ शेळीकडं कसं धावतो ना, तशी त्यांनी पंपमला धरला आणि पाठीत मारायला चालू केलं. पण पंपम काय करतोय, मार पण खातोय ना हसतोय पण. आणि मार खातोय हसतोय पण. मी सुद्धा हसतोय आणि तो सुद्धा हसतोय. अशी एक आठवण.
आणि दुसरी आठवण बर्ची बहादरची. आज जे आपले सबनीस सर आले होते ना, फडणीस सर, इथं देसाई सरांनी काही दिवसापूर्वी आम्ही ज्यावेळी शाळेला होतो त्यावेळेला आपल्या वर्गात बर्ची बहादर नावाचा हत्ती जो होता राजवाड्यात, तो त्या साखळदंड तोडून सगळ्या कोल्हापुरात भ्रमण करत होता. काय त्यावेळे काय त्यामुळं सगळ्या गावात की नाही एक कर्फ्यू सदृश वातावरण होतं. म्हणजे जिथं हत्ती जाईल तिथली दारं बंद व्हायची, सगळे लोक पळून जायचे असं. म्हणजे आणि फक्त ते पकडणारेच धावत होते. मग ते पेपरात कळालेलं होतं. मग त्यावर निबंध लिहायला देसाई सरांनी सांगितलं. मग पिसाळलेला हत्ती त्याचं शीर्षक होतं. काय मग मी काय केलं, मी ते निबंध लिहिला, वही जमा केली. 40 पानी वह्या होते त्यावेळेला, वही जमा केली. मग अशी थप्पी लावून ठेवली होती सरांनी. प्रत्येकाचा निबंध तपासून वह्या परत देत होते. त्यावेळेला माझी वही त्यांनी उघडली आणि त्यात एक लाल गोल करून ठेवलं होतं. त्यात मी एक वाक्य लिहिलं होतं निबंधात की त्या हत्तीमागे कोट्यावधी लोक धावत होते. मला सरांनी काय म्हटले, इकडे कोल्हापूरची लोकसंख्या किती आहे? मी म्हटलं मला काय माहिती. अरे लोकसंख्या किती आहे मला काय माहिती. अरे सगळ्या भारताची लोकसंख्या कोट्यावधीमध्ये आहे. तुझ्या या हत्ती मागे इतकी माणसं लागलीच कशी? काय मला तरी सुद्धा काय कळलं नव्हतं ते. बरं ठीक आहे. आता स्वतःविषयी थोडं बोलतो. मी या शाळेचा इतका ऋणी आहे की शब्दात व्यक्त करता येणार नाही. कारण या शाळेत मी अपघातानंच आलो. कारण आमच्या घरात शिक्षण घ्यायचं नाही असा एक नियम होता. काय होय कोणी शिकलेलं नाही माझ्यानंतर पण. आणि होय म्हणजे मुलं माझी काय. मग मी अरे ऐका, नंतर मी 10वीला नापास झालो. म्हणजे नापास झाल्यानंतर ऑक्टोबरला बसून लगेच पास झालो. मी फार जास्त विषयात नापास झालो होतो म्हणजे. आणि पास झालो. मग रिझल्ट आणायला निमकर सरांच्याकडे गेलो. मग तिथं ते म्हटले कशाला आलायस तू? मी रिझल्ट आणायला आलो आहे. यायचं तरी कशाला रे, नापास होता तुम्ही आणि येताय कशाला? मी म्हटलं मी सर पास झालो आहे. आणि खरोखर त्यावेळेला त्या ऑक्टोबरला जेवढी बसली होती त्यात मी एकटाच पास झालो होतो. काय एकटाच. नंतर मी 11वीला प्रवेश घ्यायला गेलो. काय 11वीला प्रवेश घ्यायला गेलो, सायन्ससाठी फॉर्म भरला. बांबुळकर सरांनी बोलवलं. काय म्हटले तुला झेपेल काय? ते खोड म्हटले वाणिज्य कॉमर्स घे म्हटले. मग मी तसंच जरा नाईलाजानं कॉमर्स घेतलं. 11वी केली. त्यानंतर 12वीला गेलो. मग माझ्या अशा परिस्थितीनं मला हे झालं की 12वी पास झालो. मग अचानक मुंबईलाच गेलो. अशी परिस्थिती होती. त्यामुळं मुंबईला गेलो. तिथं मला माहिती नव्हतं की तिथं इंग्लिश माध्यमातून शिकवतात ते. काय मग प्रवेश घेण्यासाठी एका मोठ्या व्यक्तीचा
वशिला लावून एका कॉलेजमध्ये अंजुमन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि पहिली 2 वर्ष समजण्यात घालवली. नंतर एवढा म्हणजे इंग्रजीत माझं म्हणजे बऱ्यापैकी हे झालं की मी पास होत गेलो आणि BCom केलं मुंबई विद्यापीठातनं. ठीक आहे, एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. ते काय अरे ते काय शाळेतलं आहे? अरे माझा काय काय ते? अरे मला येतच नाही ना आता. करावं की कुठं आहे? हा, आणखीन एक आठवण सांगायची आहे. आणखीन एक थोडी काय आणखीन एक आठवण अशी, पद्माकर कापसे जरा उंचीनं पहिल्यापासूनच जास्त आहे काय, त्यामुळं त्याचे गुडघे त्या बेंचीच्या खालच्या बाजूला लागायचे काय काय तो काय करायचा, हळूच बाक उचलायचा असा आणि पुढं न्यायचा. असं करत 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 तो भिंतीच्या त्या टोकाजवळ गेला काय. आणि एकटाच मी वर्गात, मी आणि 2-3 मुलं होतो आणि पहिलाच पिरियड होता आणि सर आले, हा पहिल्या भिंतीला टेकलेल्या बाकाजवळ उभा आहे, बसलाय. अरे असं का रे पद्माकर? मग बाक मागे घेतला. एक छोटीशी आठवण. ओके. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनसूरनं जे सांगितलं ते मनसुक्त सांगतो तो आणि सतत सांगत असतो आम्हाला. त्याला इतकं सांगायचं त्याचा एकपात्री प्रयोगसुद्धा होऊ शकेल इतकं भरपूर. आपण ज्यावेळेला परत भेटू त्यावेळेला खास 1 तासाचा प्रोग्राम त्याचा ठेवू, इतक्या आठवणी त्याच्या आहेत. आणि त्याची परिस्थिती थोडीशी आर्थिकदृष्ट्या आहे, तिची मुलं आहेत थोडी व्यवस्थित, लहान मुलगी एक आहे आणि थोडंसं ते आमच्या बाजारेटच्या इथं तो रांगोळीचा छोटासा व्यवसाय करतो. त्याला इच्छा होती की गेट टुगेदर याच्यापूर्वी करायचं. इतका तो खुश झाला, मला म्हटला की सतत माझा ध्यास आहे आणि व्हॉट्सअप वगैरे नाही पण सतत मला फोन करून अपडेट घेत होता. अतिशय चांगल्या पद्धतीचं तो कष्ट करतो सकाळपासून संध्या आणि अतिशय टॅलेंट आहे तो. त्याची इंग्रजी वगैरे अतिशय सुंदर झालेलं आहे. म्हणजे तो आपल्या शाळेतल्या काही गोष्टी केल्या, मुंबईला गेल्यानंतर तो सुधारला चांगल्या पद्धतीनं. तर त्याचं जरा थोडंसं आर्थिकदृष्ट्या आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना आपल्यासोबत जे आहेत पण थोडेसे मागे राहिलेत त्यांना आपण हात देऊन मदतीचा किंवा त्यांना चांगल्या पद्धतीनं सहकार्य करूया. एवढं जरी झालं, 4-5 मुलं आपली चांगल्या पद्धतीनं आपण करू शकलो तर आजच्या या गेट टुगेदरची ती उपलब्धी राहील, एवढंच मी या निमित्तानं सांगू इच्छितो. त्यानंतर आपले विद्यार्थी आणखीन कोण बोलतील तर बोलावेत. हां, आणि मला वाटते वेळ पण कमी आहे, एक 2-2 गोष्टी 2-2 मिनटं बोला. बरेचसे लोक मला मोमी या नावाने ओळखतात, माझे मित्रमंडळी मला अब्दुल या नावाने ओळखतात आणि अलीकडची जी मंडळी आहेत ती बाळासाहेब या नावाने ओळखतात. त्यामुळे पाठीमागनं बाळासाहेब नारा चालू आहे. तर शाळेच्या आठवणी सांगण्यासाठी मला सांगितलं. मला आठवतं आहे की आपल्या केळवकर दिनानिमित्त शिक्षकांचं पात्र मुलांनी वठवायचं असा एक छानपैकी कार्यक्रम असायचा आणि मला त्यावेळी मी हात वरती केला. ही काय आपत्ती असते मला काय माहीत नव्हतं आणि मी हात वरती केला आणि मला सांगितलं ठीक आहे तुम्ही व्हायचं शिक्षक. आता माझी उंची 5 फूट, वजन 28 किलो आणि मला विषय दिला भूगोल. मग भूगोलामध्ये आपल्या मॅडम असायच्या घोरपडे मॅडम, त्यांनी आपली वर्षभरात जेवढी साधनसामुग्री भूगोलला आणायची तेवढी मी एका दिवसात सगळ्याकडं, इकडं तो मोठी छडी, इकडं तो मोठा मॅप आणि मोठा गोळा, सगळं जेवढं काही भूगोलचं लागतं वर्षभरात तेवढं मी एका दिवसात घेऊन आलो होतो. मला आठवतं त्यानंतर मग आमचे मित्रमंडळी आहेत त्यापैकी लोकांनी खेचायला चालू केली माझी. खेचायला चालू केल्यावर हळूहळू ती मोठी लाकडे काठी आणली तरी तेवढं माहिती होतं मला इथली कोणी ऐकणार नाहीत मला. मग काठीने जसं जसं बसवायला चालू केलं तसे त्यावेळी हे होतं केळवकर दिल्यानंतर शिक्षक कसे शिकवतात नवीन झालेले ते बघण्यासाठी शिक्षक पाठीमागे येऊन बसायचे. मग 10-15 मिनटानंतर हा गोंधळ झाला आणि शिक्षक मागे येऊन बसले. मग सगळेजण शांत झाले. मला आठवतं आहे परदेशवारी अजूनही माझी झालेली, माझी मुलं परदेशात आहेत पण माझी काय परदेश, पण मला त्यावेळी न्यूयॉर्क हुडकायला त्या गोलामध्ये
7-8 मिनटं लागली होती आणि मग नंतर न मिळवताच मी इथं आहे म्हणून दुसऱ्याच एका देशावर बोट ठेवून काम चालवलं होतं. अशा पद्धतीच्या एक छोट्या छोट्या आठवणी आहेत. मला सांगायला पद्माकरनी वेळ दिला, फारच कमी वेळ दिला, पण तरी देखील माझी एवढी मला आठवण सांगायची होती. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती, ज्या कुलकर्णी मॅडम सांगता सांगता राहिल्या. मागच्या वेळी त्यांनी तंबी देता देता सांगितलं होतं आणि त्यांना नाही ना नाही ते तर ते सगळ्यांना त्याच भाषेत मला सांगायचं आहे की आपण आज इथं भेटलो आहोत. आपण एक 10वीच्या त्या वयात एक भेटलो होतो, नाही आत्ता एक वयात मधलं जो पिरियड गेला त्यामध्ये आपण भेटलो नाही. त्यामुळे आपल्याला एकमेकाशी ओळख असणं, फार कमी लोकांची एकमेकाशी ओळख आहे. पण यापुढं भेटलो तर निदान आपण एवढं तरी पाळू, रस्त्यावर आपण एकमेकाला ओळख तरी देऊ, एवढं तरी करावं अशी त्यांची अपेक्षा आहे. जी माझी अपेक्षा होती त्यावेळी आम्ही त्यांना मान्यताही दिली होती, त्याच बोलायच्या राहून गेल्या, तो मी सांगितला विषय. धन्यवाद. असं बोलत नाहीत, पण 10वी कचं एक उदाहरण देतो. महाजनबाईंनी आम्हाला प्रवेशवेळी नेलं होतं 10वी कची विद्यार्थी सगळे, आणि त्यावेळेला पाव जे होते, पाव ब्रेड, त्यात बुरशी असायची आणि मायक्रोस्कोपमध्ये बघायचे होते. ते पाव आणून ठेवलेले आणि सगळ्या 10वी कच्या पोरांनी ते पाव खाऊन टाकलेले. नमस्कार मित्रांनो. मैत्री म्हणायचा काय संबंध नाही, कारण आम्ही त्यावेळी जवळजवळ मुलींच्याकडे बघायचो नाही. म्हणजे बोललो ते आमच्या मनात बोलायचो, तसं थोडंसं लक्ष असायचं पण कॉमेंट जास्त नसायच्या. आता बघतो, आता काय वय झालं त्यामुळे बायको बोर असले तरी बघतो, काय प्रॉब्लेम सेफ झाला आता. माझं नाव शरद देवगेकर. तर मी इथं बरेचसे जण आपल्या इथं पहिलीपासून 10वीपर्यंत तुम्ही होता, तर मी फक्त 5वी ते 8वी 3 वर्ष पुन्हा 9वीला मी बाहेर गेलो. त्यामुळे तुमच्या मनानं जरा मला इथं आल्यावर जरा भीती वाटली ती आज, की म्हटलं काय किती जण ओळखतात आपल्याला, काय आपलं एक ओळखीचे 3-4 जण आहेत, पण चेहऱ्यावरनं बरेच जण ओळख झाले. शाळेच्या सगळ्यांच्या चांगल्या आठवणी ऐकून खूप चांगलं वाटलं. पण मला आता जरा कॉम्प्लेक्स यायला लागलं आहे, कारण मला नेहमी मी सोमवारी शनिवारची वाट बघायचो, कारण शनिवारी अर्धी शाळेच्या नंतर 1.5 दिवस सुट्टी असायची, आणि मग सोमवारी पुन्हा शनिवार रविवार संपलं की मला वाटायचं अरे बापरे आठवडा कसा जाणार. पण शाळेमधले दिवस चांगले गेले. त्यातले काही काही शिक्षकांच्या ज्या 2 मिनटामध्ये कापसे वेळ घेतो, 1 किंवा 2 मिनटं सांगतो, की कानिटकर सर गणित खूप सांगायचे छान, आणि ते शिकवताना मी असं करायचे, आणि त्यांच्या नेहमी चेहऱ्यावरती इकडं तिकडं खडू लागलेला असायचा. पण कानिटकर सरांच्यासारखं गणित किंवा चिकनी सरांसारखं कुठेही शिकलो नाही, त्यामुळेच आमचं आयुष्यात भलं झालं. दुसरं एक सर म्हणजे मला आठवतं की 5वीच्या परीक्षेमध्ये पहिल्या परीक्षेला आपलं ड्रॉइंगला कुत्रं काढायला आलं होतं. मला ते अजिबात आलं नाही, मी पेपरमध्ये रडलो होतो. पण त्यानंतर जोशी सर आले, आणि जोशी सरांनी आम्हाला जवळजवळ वेड लावलं ड्रॉइंगचं. म्हणजे बऱ्याच वेळा असं व्हायचं की आम्ही चित्र काढायचं, म्हणजे मला स्वतःला लाज वाटायची काय घाणेरडं चित्र सरांना कसं दाखवावं. पण सर ते चित्र घेऊन वर्गामध्ये सगळ्यांना दाखवायचे, अरे वा किती सुंदर चित्र आहे, रंगसंगती किती छान आहे, चौकटीच्या बाहेर रंग गेले नाही, व्यवस्थित केले वगैरे. म्हणजे एखाद्या माणसाला कधी कधी रागवण्यापेक्षा त्याची स्तुती करून त्याला कसं आयुष्यात वर आणता येतं, याचं एक चांगलं उदाहरण आहे. तिसरं एक मला असंच उदाहरण द्यायचं की खोत सरांचं. आपण नेहमी जयप्रकाश हॉलमध्ये बसायचो आणि तुकडीवाईत बसायचो, आणि मग असं असायचं की प्रत्येक वर्गात नाही का ना गाणं म्हणायचं किंवा काहीतरी करायचं. मला वाटतं मी त्यावेळी वर्गात होतो, तर मला गाणं म्हणायचं आमच्या वर्गातलं कोण म्हणणार नव्हतं. मग इज्जत का सवाल आपल्या, म्हणून मी जाऊन गाणं म्हणायला चालू केलं. कुठलं तरी मला वाटतं मेहरान चौकमधलं गाणं म्हणायला चालू केलं. पण तो आवाज वरती चढपडतं, वरत्या पट्टीचं वगैरे काय आम्हाला जमलं नाही, आणि सगळेजण हसायला लागले. पण त्यावेळी खोत सरांनी उलट बाकी मुलांना रागून म्हटले, अरे हा पुढे डेअरिंग करतोय ते महत्त्वाचं आहे, तू हसणं खूप सोपं आहे तुम्हाला आयुष्यामध्ये. तर त्या अशा छोट्याशा गोष्टींनी आम्हाला आयुष्यात खूप कॉन्फिडन्स दिला. त्यानंतर अजून एक म्हणजे आपला ऑगस्ट महिना आहे, तर आपल्याकडे नेहमी सूर्यनमस्कार असायचं. तर 1 ऑगस्ट ते 31 मध्ये आपल्याला 1,00,000 सूर्यनमस्कार करायचे असते. तर मला आठवतं मी कानिटकर आणि काजे आम्ही 3 जण जायचो, आणि सरांचं असं की सुरुवातीला ते अगदी थोडे थोडे शेंगदाणे द्यायचे, आणि मग शेवटी उरलं की त्या आपल्या खालच्या शिपायाकडे द्यायचं असं. त्यामुळे ते सगळं उरलेले शेंगदाणे द्यायच्यामुळे आम्हाला खिशा भरून शेंगदाणे मिळायचे. तर त्या शेंगदाण्याच्या लालचीपूर्वी आम्ही 3 जण अगदी शेवटपर्यंत सूर्यनमस्कार घालायचो. आमची तब्येत थोडीशी ठीक झाली त्यामुळं, पण पुढं पण त्याचा भरपूर फायदा झाला. तर मला हे खूप छान वाटलं की आयुष्यामध्ये आता मला वाटतं आपण सगळ्यांचे 45 झाले आहेत, तर यापुढं आपण असंच रेग्युलरली भेटूया. फक्त एक माझी सजेशन आहे की आपण आता म्हणतो की 100 वर्षात आपण काय करायचं, तर बऱ्याच गोष्टी आपण शाळा वाढवू शकतो, हे करतो वगैरे. पण मला एक सजेशन आहे की आता एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की माणूस रिटायर झाल्यानंतर मरेपर्यंत त्याला मेडिकल खूप प्रॉब्लेम असतात, मेडिकल कवर करणं. तर आपण जर काही कॉन्ट्रीब्यूट करून आपले जे शिक्षक रिटायर झालेत त्यांच्यासाठी आपण आपल्या इथं काही जरी LICमध्ये असतील तर काही स्कीम घालून
मेडिकल स्कीम असतात की साधारण वर्षाला 50,000 किंवा 1,00,000पर्यंत तुम्हाला रिम्बर्स करतात हॉस्पिटलायझेशनसाठी. तर त्याचा प्रीमियम आपल्या कवतीप्रमाणे आपण भरू शकतो. किंवा आता मला आता कळलं की दुधेबाई आजारी आहेत. तर मला वाटतं हे गेट टुगेदर वगैरे ठीक आहे, बरोबर येणं, गप्पा मारणं, खाणं पिणं ठीक आहे. पण मेन उद्देश असा आहे, जसा आता कापसेने सांगितलं तसं आपल्या वर्गातले दोघं तिघं मित्रांचे जर फायनान्शियल कंडिशन ठीक नसली तर त्यांची आपण घ्यायला पाहिजे काळजी, किंवा त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊया. दुधेबाईंना आपण विचार की खरोखर त्यांची आता घरची परिस्थिती कधी माहीत माहीत नाही. आपल्याला 500-1,000 रुपये, अगदी 1,000 रुपये वर्षाला म्हटलं तर आपल्याला दिवसाला 3 रुपये होतात, जे आपल्या एखाद्या चहाच्या सुद्धा किंमत नाही. तर आपण आपल्या वर्गातले साधारण 50 प्रमाणे 150 मुलं आहे, आपण जरी एक असे 1,000 रुपये म्हटलं तरी तेवढ्या याच्यामध्ये आपल्या शिक्षकांना मदत करू शकतो, किंवा बाकीच्यांना जी गरज पडेल तशी मदत होऊ शकते. तर माझ्यातर्फे अर्थात कापसेने हे अतिशय किंवा त्यांच्या टीमने चांगलं अरेंज केलं आहे. तुम्ही जे काही ह्या आपल्या कार्यक्रम, तर जो काही कार्यक्रम ठरवाल त्यामध्ये माझ्याकडनं 100% तुम्ही कॉन्ट्रीब्युशन तुम्ही म्हणाल ते कॉन्ट्रीब्युशन, काम म्हणा, वेळ म्हणा. वेळ जमलं तर थोडं अवघड आहे, पण जेवढं असेल तेवढं मी नक्की कॉन्ट्रीब्यूट करीन. पुन्हा सगळ्यांचे थँक्स. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मैत्रिणी म्हणण्यात जरासा मला संकोच आहे, कारण मैत्रिणी आम्ही कधीच नव्हतो. ज्याने आत्ताच कोणीतरी सांगितलं की आम्ही कधी बोललोच नाही त्यांच्याकडे, त्यामुळे त्या मैत्रिणी आज झाल्या तसं मला वाटायला लागलं. त्यावेळेपर्यंत त्या मैत्रिणी नव्हत्या. आणि आता माझी पहिली थोडी ओळख करून देतो. माझं नाव अरुण पवार. मी 5वी ते 10वी विद्यापीठ हायस्कूलमध्ये शिकलो. त्याच्यानंतर मी 11वी 12वी केलं, आणि 12वीला टेक्निकल असल्यामुळे डिप्लोमाला गेलो. 12वीला मार्क्स कमी पडले, त्यामुळे डायरेक्ट इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं नाही. मग डिप्लोमा करून मी डिग्री केली, आणि आता मी प्लांट हेड म्हणून ACGL कंपनी, जी टाटा मोटरची कंपनी गोव्यात आहे, त्यामध्ये मी प्लांट हेड आहे. आणि माझा एक मुलगा आहे, आता हॉटेल मॅनेजमेंट करतो. वाईफ माझे स्टेट बँकेत आहे. हा माझा बॅकग्राऊंड झाला. आता मी थोडीशी शाळेच्या मला ज्या काय आठवत आहेत, जसं मुजावरने हसवलं तेवढं काय मला हसवता येणार नाही, पण मला अजूनही आठवतं आहे की काही गोष्टी. मी शाळेतला एक सामान्य विद्यार्थी होतो, म्हणजे फारसा फेमस नव्हतो आणि फारसा ढमध्ये पण नव्हतो, वर्गात होतो. आणि माझ्या शालेय जीवनामध्ये 5वी 6वी 7वीमध्ये मी अत्यंत सामान्य होतो, म्हणजे अभ्यासातही मागं होतो, आणि माझं लक्ष पूर्ण मैदानी खेळाकडे असायचं. म्हणजे मी युनिव्हर्सिटी एरियात राहत असल्यामुळे खेळण्याशिवाय मला दुसरं काही कळत नव्हतं. बाकीचं तर आपल्याला एक्सपोजर तर नव्हताच त्यावेळेस. TV नव्हता, फोन नव्हता, काहीच नसल्यामुळे कुठलाच एक्सपोजर नव्हता. आणि आमचं एक्सपोजर म्हणजे त्या कॉलनीमध्ये आम्ही राहायचो, आणि त्या कॉलनीमध्ये गेलं की खेळण्याशिवाय आम्हाला दुसरं काही कळत नाही. मग ते लंगडी असो, भोवरा असो, ते काय वट्टरनी खेळत होतो, म्हणजे असले खेळ आमचे. आणि एक कारण आहे, आता मी ते त्या मुलीचं नाव घेत नाही, पण त्या मुलीमुळे मला त्या मुलीचं अभ्यासात ते म्हणजे ॲट्रॅक्शन नव्हतं ते, पण असं मला तिच्याबद्दल कुतूहल असायचं, तिच्या मार्क्सबद्दल, किंवा आणि ते का निर्माण झालं त्या वयात काही कळत नव्हतं. पण तिच्या कॉम्पिटिशनमध्ये मी थोडा अभ्यास करायला लागलो, आणि पर्टिक्युलरली सायन्स सब्जेक्टमध्ये. आणि महाजन ह्या आमच्या मॅडम होत्या, आणि त्यावेळेला मला अजूनही आठवतं आहे, 8वी 9वी 10वीमध्ये माझा मार्क्स जर 50पैकी 40 किंवा 41 असतील, तर त्या मुलीचे पण असेच 40 किंवा 41 असायचे. त्यामुळे मला ती कॉम्पिटिशन वाटायला लागली, आणि मग मी थोडं अभ्यासात प्रगती केली. नाहीतर मी एकदम सामान्य विद्यार्थी होतो. कृपया मला त्या मुलीचं नाव विचारू नका तर तिला ते ऑकवर्ड होईल. हां. आणि आता दुसरी एक महत्त्वाची अशी आठवण मला लक्षात जी आहे, एकदा मला वाटतं ह्या शाळेतल्या ज्या आमच्या वर्गामध्ये मुलं ही 19-20च होती, आणि मुली जास्त होत्या. मला वाटतं 30 मुली होत्या, आणि मुली ह्या डॉमिनेटिंग होत्या, म्हणजे अभ्यासात पण आणि सगळीकडेच. आणि त्यातल्या त्यात त्या 4 मुलींचं मला असं फारसं नावं आठवत नाहीत, पण त्या हुशार होत्या. मला वाटतं शुभांगी असेल, आणि कोण तुमची आता तुमची चौकडी सांगितली ती असेल. आणि ह्या मुली नेहमी कुठल्याही शाळेतलं वर्गातलं काही हे असेल तर त्या पुढं असायच्या, बाईंच्या समोर किंवा सरांच्या, त्यांचं हे चालायचं. आणि सरांचा पण आपल्याकडे बघण्याचा, मुलांकडे बघण्याचा रोज तर जास्त होता, का आपण मुलं सगळे असे ढ होतो. ब वर्गात आपलं सतीशसारखं आपल्या ह्याच्यात कोण नव्हतं. आणि झालं काय, तर ते एकदा महाजनबाईंनी यांना मायक्रोस्कोप खाली काहीतरी दाखवायचं ठरवलं आपल्याला, आम्हाला विद्यार्थ्यांना. आणि ह्या मुलींना सांगितलं मधल्या सुट्टीत की तुम्ही तो मायक्रोस्कोप घेऊन तिथं येऊन सेट करून, त्यांनी सेट करून दिला त्यांच्या शिक्षक ह्याच्यामध्ये. आणि तो सेट करून दिलेला, तो मला वाटतं ते ह्याच्यामध्ये ॲमिबा कसा दिसतो वगैरे असं अशासाठी ते ठेवलं होतं.
आणि तो सेट केलेला त्यांनी ह्याच्यात ठेवला टेबलवर ठेवलेला. मी जरी असा सामान्य विद्यार्थी असला तरी आतून मी गुंड म्हणजे असं दंगेखोरच होतो. म्हणजे मस्ती करायला मला आवडायची. मग मी आणि माझे 2 मित्र आहेत, त्यांची नावं घेत नाही आत्ता. आम्ही हे बघितलं, दुरून बघितलं की ह्या मुली आणून त्या टेबलावर ठेवल्यात आणि त्या मुली ठेवल्या आणि बाहेर गेल्या. आम्ही तेवढ्याच वेळात आत एंट्री केली, म्हणजे हा सुट्टीचा मधला वेळ होता. तेवढ्याच वेळात आत एंट्री केली आणि आमच्या तिघांच्यात ती कॉम्पिटिशन ते बघायचं, ते काय आहे ते बघूया म्हणून. आणि त्या बघायच्या ह्याच्यात ते पडलं आणि ते फुटलं. ते काचेची प्लेट फुटल्यानंतर आम्ही इकडे तिकडे बघितलं, कोणी बघत नाही म्हटल्यावर आहे तसंच ते ठेवलं आणि आम्ही पळून गेल्यानंतर त्याच्यानंतर महाजनबाईंचाच वर्ग होता, क्लास होता. आणि त्याने आल्यानंतर त्यांनी बघितलं ते काहीच नाही तिथे, ते फुटलेलं आहे, ते सगळं गेलेलं आहे. त्याने या मुलींना झापलं आणि आम्ही आपलं खुदुखुदू हसतोय आतमध्ये. तर हे सिक्रेट आज त्यांना कळलेलं असेल. त्यांना कळलं नव्हतं. ते विचारत कसं काय गेलं, आपण तर इथं ठेवून गेलो होतो. मग त्यांची चर्चाही आमच्या कानावर येत होती, बाजूला आम्हीच बसलेलो होतो. पण असेही काही किस्से झालेले आहेत. अजून एक किस्सा सांगायचा, माझा वर्गमित्र वेंगुर्लेकर माझ्या शेजारी बसायचा. कायम आम्ही एकाच बाकावर बसायचो. म्हणजे मला वाटतं 6वी 7वीपासून 10वीपर्यंत. हां. आणि तर एकदा खोत सर आता नाही आहेत, पण त्यांची आठवण आली म्हणून मी परत सांगतो. तर ते खोत सर नेहमी कोणाचा वर्ग नाही, कोण आलेले नसतील, टीचर अनुपस्थित असतील तर त्यांचा क्लास ते घ्यायचे, ते मध्ये यायचे आणि ते आले की टेबलावर बसायचे आणि कुठला तरी श्लोक म्हणायचे. मला आता श्लोक आठवत नाही, पण तो श्लोक म्हणणारे आम्हाला आधी माहीत असायचं आणि म्हणणार म्हणून आम्ही त्यांचा जो